नमस्कार. स्टॉकशास्त्र विथ अक्षय या चॅनलच्या स्पेशल व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे खरे जनक यांच्या संदर्भातला. मुळात वॉरेन बफेट असतील, राकेश झुंझुनवाला किंवा दमानी असतील यांच्याबद्दल आपण खूप वाचतो, खूप ऐकतो आणि खूप बघतो सुद्धा. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातील व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे खरे जनक कोण होते, ज्यांनी मल्टीफोल्ड वेल्थ क्रिएट केली विथ द प्रिन्सिपल्स ऑफ व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग? तर त्यांचं नाव होतं मिस्टर चंद्रकांत संपत. चंद्रकांत संपत हे फक्त व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनकच नव्हते, तर त्यांनी खूप लोकांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग बद्दल शिकवलं सुद्धा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याबद्दलच्या खूप महत्वाच्या गोष्टी बघणार आहे, ज्याचे सेगमेंट्स अशा पद्धतीने. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संपत यांची ओव्हरऑल जर्नी कशी होती इन्व्हेस्टिंगची याबद्दल आपण जाणून घेणार आहे. त्यांचे टॉप पिक्स कोणते होते स्टॉक्समधले हे आपण समजून घेणार आहे. यासोबत स्टॉक पिक करताना ते कोणती इन्व्हेस्टिंग मेथडॉलॉजी किंवा स्टाईल वापरायचे हे आपण शिकणार आहोत, जी आपल्याला आपल्या इन्व्हेस्टिंग जर्नीमध्ये मदत करू शकते. 7 महत्वाचे पॅरामीटर्स जे संपतजी वापरायचे एखादा स्टॉक पिक करताना, हे कोणते पॅरामीटर्स होते हे आपण बघणार आहे. आणि ओव्हरऑलच त्यांचा मीडिया प्रेझेन्स खूप कमी होता, त्यामुळेच आपल्याला त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे. पण चंद्रकांत संपत यांच्याकडून इन्व्हेस्टिंग शिकलेल्या एका फेलो इन्व्हेस्टरच्या मुलाने त्यांच्याबद्दल खूप महत्वाची माहिती आणि नोट्स काढून ठेवलेल्या आहेत, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. आणि या सगळ्यासोबतच त्यांच्या इन्व्हेस्टिंग जर्नीच्या बेसिसवरती त्यांनी आपल्यासारख्या इन्व्हेस्टर्ससाठी, ट्रेडर्ससाठी काही महत्वाचे सक्सेस मंत्र दिलेत. असे 4 सक्सेस मंत्र कोणते आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. तर आजच्या या व्हिडिओमधून खूप सारे व्हॅल्यू एडिशन्स आणि खूप सारे लर्निंग्स तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या या स्पेशल व्हिडिओ. Markets and mistakes are the best education. The conventional education system just closes the minds. असं म्हणणं होतं मिस्टर चंद्रकांतजी संपत यांचं. म्हणजे जी कन्व्हेन्शनल एज्युकेशन मेथड आहे किंवा ज्या डिग्रीज आणि ज्या शिक्षण पद्धती याच्याऐवजी प्रॅक्टिकल नॉलेजवरती त्यांचा खूप भर होता. प्रॅक्टिकल नॉलेजच्या बेसिसवरती इन्व्हेस्टिंग करणं यावरती त्यांचा खूप भर होता आणि म्हणूनच ते बाकीच्या इन्व्हेस्टर्स पासून खूप वेगळे होते. बरेच जण त्यांना भारताचे वॉरेन बफेट असं सुद्धा म्हणतात, पण माझ्यासाठी त्यांचं स्थान वॉरेन बफेटपेक्षा सुद्धा खूप वरचं आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे वॉरेन बफेट यांनी स्वतः खूप मोठी इन्व्हेस्टिंग जर्नी उभी केली, स्वतःची खूप मोठा इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओ उभा केला, पण त्यांनी पुढच्या पिढीला खूप लिमिटेड नॉलेज दिलं असं मला वाटतं कुठेतरी एका पॉईंट ऑफ टाइमला. व्हेराज चंद्रकांतजी संपत यांनी आपलं जे नॉलेज आहे फक्त आपल्यापर्यंत लिमिटेड ठेवलं नाही, तर आपण तर स्वतः पैसे मिळवलेच, पण त्याचसोबत पुढची पिढी सुद्धा तयार केली भारतामधली, ज्यांनी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव्ह केल्या पुढच्या काळामध्ये. जस्ट इमॅजिन, जर चंद्रकांत संपतजीच नसते तर कदाचित आपल्याला राकेश झुंझुनवालांसारखा बिग बुल कधी बघायलाच मिळाला नसता. असं म्हणण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे राकेश झुंझुनवाला यांनी ज्यांच्याकडून इन्व्हेस्टिंग शिकलं ते म्हणजे राधाकिशन दमानी. आणि राधाकिशन दमानी, रमेश दमानी आणि मिस्टर पराग पारेख यांच्यासारखे जे व्हेटरन व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स आहेत, या सगळ्यांनी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग शिकलं ते चंद्रकांत संपत यांच्याकडून. इनडायरेक्टली त्यांनी वॉरेन बफेट यांच्याकडून सुद्धा धडे गिरवले, पण महत्वाचे शिक्षक त्यांचे कोण होते तर ते होते मिस्टर चंद्रकांत संपत. त्यामुळे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची जी बीजं रोवली गेली भारतामध्ये खूप अर्ली डेजमध्ये, ती रोवली गेली मिस्टर चंद्रकांतजी संपत यांच्यामुळे. 1955 साली आपला फॅमिली बिझनेस सोडून ते स्टॉक मार्केटमध्ये आले आणि त्यानंतर पुढची 4 ते 5 डिकेड्स म्हणजे दशकं ते पूर्ण वेळ स्टॉक मार्केटमध्ये एक व्हॅल्यू इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला त्यांनी एस्टॅब्लिश केलं. त्यांनी लॉंग टर्म मध्ये स्टॉक्स होल्ड केले, त्याचसोबत स्वतःचं प्रॉफिट रिअलाइज करून स्वतःचं लाईव्हलीहूड सुद्धा चालवलं आणि स्वतःचं लाईफ सुद्धा एन्जॉय केलं. चंद्रकांत सरांची लाईफ जर्नी आपण जेव्हा डिस्कस करतो तेव्हा डिस्कस करण्याचा अजून एक महत्वाचा चॅप्टर म्हणजे त्यांनी पैशाला जितकं महत्व दिलं तेवढंच महत्व स्वतःच्या हेल्थला सुद्धा दिलं आणि ते वयाच्या 86व्या वर्षापर्यंत जगले. 2015 साली त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं, पण तोपर्यंत ते खूप चांगली आणि हेल्दी लाईफस्टाईल जगले, अनलाईक अदर वेल नोन इन्व्हेस्टर्स. ते राहायचे मुंबईमध्ये वरळी या एरियामध्ये, बुक्सनी सराउंडेड असायचे, खूप सारे बुक्स वाचायचे, खूप सारे न्यूजपेपर्स सुद्धा वाचायचे आणि एक साध्या अपार्टमेंटमध्ये राहायचे. त्यांनी त्यांचं पूर्ण लाईफ जे होतं ते इन्व्हेस्टिंगसाठी खर्च केलं आणि इकॉनॉमिक टाइम्समध्ये याबद्दलचा एक खूप महत्वाचा लेख सुद्धा आला होता. एक असा माणूस ज्याने भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आणलं किंवा व्हॅल्यू शोधली. अनफॉर्च्युनेटली त्यांच्या लाईफ जर्नीबद्दल खूप इनडेप्थ अशी माहिती पब्लिक डोमेनमध्ये सध्या उपलब्ध नाहीये, पण ते खूप मोठे फॉलोअर होते मिस्टर पीटर ड्रंकर यांचे आणि त्यांच्या मेथडॉलॉजीजवरती त्यांचा खूप विश्वास होता. स्वतः पैसे मिळवणं हे तर महत्वाचं आहे, पण त्याचसोबत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची ग्रोथ झाली तरच भारतामध्ये स्टॉक इन्व्हेस्टिंगमध्ये खूप मोठे बदल घडू शकतात याबद्दलची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सुद्धा स्वतःचा रेव्हेन्यू वाढवण्यासाठी काही टिप्स दिले होते. असे एकमेव इन्व्हेस्टर होते जे स्टॉक एक्सचेंजचा सुद्धा विचार करायचे. त्यांनी नेमक्या कोणत्या टिप्स दिल्या होत्या हे सुद्धा आपण येणाऱ्या काही वेळामध्ये बघणार आहे, पण अंटिल देन आपण आता स्विच करूया त्यांचे कोणत्या महत्वाच्या आणि टॉप पिक्स होत्या त्या सेगमेंटवर. व्हिडिओच्या सेकंड सेगमेंटमध्ये आपण बघणार आहे मिस्टर चंद्रकांत संपत यांनी पिक केलेले टॉप स्टॉक्स कोणते होते ज्यांनी त्यांना मल्टीफोल्ड रिटर्न दिले ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. तर हे टॉप स्टॉक्स होते नेस्ले, कोलगेट. हे स्टॉक्स आज सुद्धा आपल्या स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहेत आणि तुम्हाला दिसेल की ओव्हर द इयर्स यांनी किती मल्टीफोल्ड आणि मल्टी एक्स रिटर्न दिले इन्व्हेस्टर्सना.
याचसोबत दुसऱ्या महत्वाच्या कंपनीज होत्या त्या म्हणजे प्रॉक्टर अँड गॅम्बल, जी त्या काळी रिचर्डसन हिंदुस्तान या नावाने ओळखली जायची, हिंदुस्तान युनिलिव्हर, आणि पाचवी आणि महत्वाची कंपनी म्हणजे जिलेट. जिलेट बद्दलची त्यांची जी इन्व्हेस्टिंग थेअरी होती ती खूप इंटरेस्टिंग होती. ज्या वेळेला त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये जिलेट या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं त्यावेळेला जिलेटचा मार्केट शेअर फक्त 10%चा होता. पण त्यांचं विजन अशा पद्धतीचं होतं की जिलेट कंपनी ज्या पद्धतीने इनोव्हेशन्स करते, ज्या पद्धतीने नवीन नवीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणते, त्या प्रमाणात जिलेटचा मार्केट शेअर नक्कीच वाढत जाईल. जेव्हा जिलेटचा शेअर इंडियन कन्झ्युमर मार्केटमध्ये 10%चा होता त्याच वेळेला त्याच्या ट्विन ब्लेड्स या प्रोडक्टचा मार्केट शेअर बांगलादेशमध्ये होता 33%चा. जर 33%चं मार्केट पेनिट्रेशन जिलेटने बांगलादेशप्रमाणेच भारतामध्ये सुद्धा अचीव्ह केलं तर ही कंपनी जवळजवळ 15,000 कोटीची होईल विथ अ प्रॉफिट ऑफ 2200 कोटी, आणि 40 टाइम्स जरी त्याचं डिस्काउंटिंग केलं तरी सुद्धा जिलेटच्या शेअरची किंमत जवळजवळ 27,000 रुपये होईल. तर अशा पद्धतीचे इनोव्हेशन बेस्ड बेट सुद्धा मिस्टर चंद्रकांत संपत घ्यायचे, ज्यामुळे त्यांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक म्हणलं जातं. त्यांच्या इन्व्हेस्टिंग मेथोडॉलॉजीबद्दल ते एका वाक्यात फार सोप्या पद्धतीने सांगायचे, ते म्हणजे आय विल बाय ओनली दोज कंपनीज दॅट आर इन अ बिझनेस दॅट इव्हन फूल्स कॅन अंडरस्टँड, have very little debt, have free cash flows, or do not have much capital expenditure, which is nothing but deferred cost. जे लेमॅन आहेत, जे अगदी फुल्स आहेत, जे साध्यातले साधे लोक आहेत, त्यांना सुद्धा समजून घेता येईल अशा पद्धतीचं बिझनेस मॉडेल असेल अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं हे चांगलं असतं. याचसोबत ज्या कंपनीमध्ये खूप कमी डेट आहे, म्हणजे खूप कमी लोन आहे किंवा जवळजवळ 0 लोन आहे, अशा कंपनीज सुद्धा लॉंग टर्मसाठी चांगल्या असतात. आणि त्यासोबत फ्री कॅश फ्लोज असणाऱ्या कंपनीज या प्रॉफिटेबल ठरू शकतात इन द लॉंग रन. ही त्यांची सिंपल इन्व्हेस्टिंग मेथोडॉलॉजी होती. या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मेथोडॉलॉजीज आपण नेक्स्ट जो पॉईंट आहे 7 इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स यामध्ये कव्हर करणार आहे इंडिया, सो डोंट वरी अबाउट इट. याचसोबत त्यांच्या इन्व्हेस्टिंग मेथोडॉलॉजी बद्दलची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते खूप डिसिप्लिन इन्व्हेस्टर होते. म्हणजेच त्यांच्या सेटअपमध्ये आलेल्या कंपनीज सोडून इतर कंपनीजमध्ये ते बिलकुल इन्व्हेस्ट करायचे नाही. त्यांचं ठराविक कंपनीजवरती आणि ठराविक सेक्टर्सवरतीच फोकस होता. तर म्हणूनच त्यांना एफएमसीजीचे बुल असं सुद्धा म्हणलं जायचं, कारण त्यांचा जास्तीत जास्त होल्ड जो होता तो एफएमसीजी कंपनीज आणि फार्मा कंपनीजमध्ये होता. चंद्रकांत संपत यांच्या इन्व्हेस्टिंग मेथोडॉलॉजीची आउटलाईन बघून झाल्यानंतर आता आपण बघतोय त्यांच्या इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजीची इन डेप्थ माहिती. म्हणजेच असे कोणते 7 महत्वाचे पॅरामीटर होते जे बघून ते ठरवायचे की या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही करावं. त्यातला महत्वाचा आणि पहिला पॉईंट म्हणजे फ्री कॅश फ्लोज. ही वॉज लिटरली क्रेझी अबाउट द फ्री कॅश फ्लो थिंग. ते ऑब्सेस्ड होते अबाउट द फ्री कॅश फ्लोज. आता तुम्ही म्हणाल की फ्री कॅश फ्लो म्हणजे काय, तर एखादी कंपनी सर्वात आधी सेल करून जो रेव्हेन्यू कमवते त्यानंतर त्या कंपनीला काही ठराविक खर्च असतात, जसे की ऑपरेटिंग एक्सपेंडिचर म्हणजे पर्चेसवरती खर्च होणार, सॅलरीजवरती खर्च होणार, वेजेसवरती खर्च होणार, याचसोबत कॅपिटल एक्सपेंडिचरवरती सुद्धा खर्च होऊ शकतो, जसं की मशिनरी विकत घेणे, मशिनरीचा मेंटेनन्स करणे, अशा पद्धतीचे खर्च. सो हा पूर्ण सेल्स जो आहे यामधून ऑपरेटिंग ऍज वेल एज कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे ऑपेक्स प्लस कॅपेक्स हे मायनस झाल्यानंतर जो काही कॅश फ्लो, जे काही पैसे कंपनीच्या हातामध्ये शेवटी शिल्लक राहतात त्याला म्हणलं जातं फ्री कॅश फ्लो. आणि मिस्टर चंद्रकांत संपत यांचं खूप मेजर बिलीफ होतं की ज्या कंपनीचे फ्री कॅश फ्लोज मोठे असतात किंवा ज्या कंपनीकडे खूप सरप्लस फ्री कॅश फ्लो असतो अशा कंपनीज लॉंग टर्म मध्ये खूप चांगला प्रॉफिट कमवतात. दुसरं महत्वाचं प्रिन्सिपल होतं ते म्हणजे झिरो ऑर लो डेट कंपनीज. याचा सरळ इम्पॅक्ट कंपनीच्या बॅलन्स शीट सोबत असतो. एखाद्या कंपनीचं लोन जर मोठं असेल तर नक्कीच इंटरेस्ट कॉस्टवरती त्यांचा बराचसा पैसा खर्च होणार आणि तो पैसा प्रॉफिटमधून नक्कीच मायनस होणार. पण जर एखाद्या कंपनीवरती कर्जच नसेल तर इंटरेस्ट देण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळेच कंपनीची प्रॉफिटेबिलिटी इयर ऑन इयर बेसिसवरती खूप वाढत राहते. जसं आपण बघितलं वेस्टर्न साईडला तर ऍपल ही कंपनी जिच्यावरती झिरो डेट आहे त्यामुळे ती कंपनी जगातली सर्वात मोठी मार्केट कॅप असणारी कंपनी आहे. तशीच इंडियामधली दुसरी कंपनी कोणती हे जर तुम्हाला माहित असेल तर त्या कंपनीबद्दल कमेंटमध्ये नक्की लिहा. तिसरं महत्वाचं प्रिन्सिपल म्हणजे लो पीई रेशो. त्यांचा एक खूप स्ट्रॉंग बिलीफ होता की 14 पेक्षा कमी पीई असणाऱ्या कंपनीच्या स्वस्त व्हॅल्युएशनवरती अवेलेबल आहे. पण 1955 किंवा 1980च्या काळामध्ये त्यांचं हे प्रिन्सिपल होतं. आत्ताच्या काळानुसार हे प्रिन्सिपल थोडंसं बदलू शकतं. त्यामुळे तुम्ही 14 हा पीई स्टँडर्ड पकडण्याऐवजी 20 ते 30 या दरम्यानचा पीई सुद्धा स्टँडर्ड पकडू शकता व्हाईल टेकिंग युअर इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. त्यांचं चौथं आणि महत्वाचं इन्व्हेस्टिंग प्रिन्सिपल होतं ते म्हणजे कंपाऊंडिंग. म्हणजेच एखाद्या कंपनीमध्ये सगळे पॅरामीटर्स बघून जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा त्या कंपनीचा स्टॉक मल्टी एक्स ग्रो होण्यासाठी त्यामध्ये लॉंग पिरियडसाठी इन्व्हेस्टेड असणं महत्वाचं आहे. म्हणजेच किमान 5 वर्ष 10 वर्ष आणि इतका वेळ थांबल्यानंतर कंपाऊंडिंगचे बेनिफिट्स आपल्याला नक्कीच मिळतात. सरांचं 5वं महत्वाचं प्रिन्सिपल होतं इन्व्हेस्टिंग बद्दलचं ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोर्टफोलिओ. आपल्यापैकी बरेच जण बऱ्याच ठिकाणी वाचतो ऐकतो की डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असायला हवा आणि म्हणूनच आपल्यापैकी खूप लोक 50, 60, 70, 80 स्टॉक्स पोर्टफोलिओमध्ये ठेवतात आणि बऱ्याच वेळेला त्याबद्दल ब्रॅग सुद्धा केलं जातं की माझ्याकडे प्रत्येक शेअर आहे. पण संपत सरांचं म्हणणं होतं की तुम्ही थोडेच स्टॉक होल्ड करा आणि कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ ठेवा, जेणेकरून 1 ते 2 स्टॉकमध्ये जरी तुम्हाला खूप मल्टीफोल्ड ग्रोथ झाली तरी सुद्धा तुमचा पोर्टफोलिओ खूप मोठ्या पद्धतीने वाढू शकतो.
परत आपला पोर्टफोलिओ खूप डायव्हर्सिफाईड ठेवायचा, म्हणजे 50-60 स्टॉक ठेवायचे की त्यामध्ये 10 ते 15 कॉन्सन्ट्रेटेड स्टॉक ठेवायचे, हे तुमच्यावरती आहे. पण संपत सरांच्या अनुसार जर तुम्ही कमीत कमी स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये होल्ड करत असाल तर तुमचा पोर्टफोलिओ मल्टी-एक्स ग्रो होण्याची शक्यता वाढते. याचा नक्की विचार. व्हिडिओमध्ये पुढे येणारे 6वा आणि 7वं प्रिन्सिपल हे माझे पर्सनल फेव्हरेट्स आहेत. यामध्ये इतर सगळ्या इन्व्हेस्टर्सपेक्षा खूप वेगळी विचारसरणी किंवा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह संपत सर आपल्याला देतात. त्यापैकी 6वं म्हणजे व्हॅल्युएशन बद्दल. तिथं आपण इंटर्नशिक व्हॅल्यूच्या बेसिसवरती इन्व्हेस्टिंग करण्याचा विचार करत असतो. तर संपत सरांचं क्लिअर म्हणणं होतं की तुम्ही सध्याचे व्हॅल्युएशन बघण्यापेक्षा कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत यावरती विचार करा, आणि जर भविष्यात त्या कंपनीच्या सेक्टरला आणि त्या कंपनीच्या बिझनेसला खूप मोठी ग्रोथ मिळू शकणार असेल तर त्या बेसिसवरती बेट घेण्यासाठी तुम्ही अजिबात विचार करू नका व्हॅल्युएशनचा. तुमचा जर कंपनीच्या मॅनेजमेंटवरती विश्वास असेल आणि प्रोडक्ट्सवरती विश्वास असेल तर तुम्ही इरिस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्युएशन डेफिनेटली इन्व्हेस्ट करू शकता, कन्सिडरिंग द पीई व्हॅल्युएशन ऑफकोर्स. 7वं शेवटचं पण सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल संपत सरांचं होतं ते म्हणजे इनोव्हेशन, आणि याबद्दल खूप कमी वेळेला बोललं जातं. ज्या प्रिन्सिपलच्या बेसिसवरती विप्रोसारखी कंपनी मल्टीबॅगर झाली, ज्यामध्ये कधी काळी गुंतवणूक केलेले 10,000 रुपयांचे कित्येक कोटी आज आपल्याला बघायला मिळतात, तेच म्हणजे इनोव्हेशन. यावरती त्यांचं खूप स्ट्रिक्ट मत होतं की एखादी कंपनी आपल्या इनोव्हेशनचा किंवा रिसर्चचा खर्च कमी करून सध्या शॉर्ट टर्म मध्ये जर का प्रॉफिट मोठं दाखवत असेल, खूप फुगलेली बॅलन्स शीट दाखवत असेल तर अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू नका. इन्स्टेड अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा जिचं प्रॉफिट कदाचित आता कमी असेल पण ती इनोव्हेशनवरती खूप मोठ्या प्रमाणात खर्च करते. हेच प्रिन्सिपल वापरून मिस्टर रमेश दामानी आणि राधाकिशन दामानी यांनी पूर्वीच्या काळी एचडीएफसी बँकेमध्ये खूप मोठी गुंतवणूक केलेली होती, आणि त्यामुळेच आज जी एचडीएफसी बँक मल्टीबॅगर झाली त्याचे बेनिफिट्स त्यांना मिळाले. कारण एचडीएफसी ही बँकिंग सेक्टरमधली पहिली अशी बँक होती किंवा पहिली अशी कंपनी होती जिने टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ते घेऊन आले, आणि त्यामुळे त्यांनी त्यांची बँकिंग ऑपरेशन इतके स्मूथ केले की आज भारतामधली प्रायव्हेट सेक्टरमधली सगळ्यात मोठी बँक म्हणून एचडीएफसीला गणलं जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताय तेव्हा त्या कंपनीच्या प्रमोटर्स इनोव्हेटिव्ह कडे बघण्याचा नजरिया काय, दृष्टिकोन काय, या गोष्टीचा सुद्धा नक्की विचार करा. या 7 प्रिन्सिपल सोबत तुम्ही हे शेवटपर्यंत बघितले म्हणून तुमच्यासाठी एक 8वं बोनस प्रिन्सिपल मी तुम्हाला सांगतोय. त्यांचं म्हणणं होतं की आपण जे काही आपल्या आयुष्यात करू त्याबद्दल आपण खूप डिसिप्लिन असायला हवं, आणि जे त्यांनी आपल्या आयुष्यावर पाळलं. म्हणूनच इन्व्हेस्टिंगची जर्नी असो किंवा पर्सनल जर्नी असो, जर आपण काटेकोरपणाने निर्णय घेण्यामध्ये सक्षम असू तर आपली ग्रोथ नक्कीच होते. तर मिस्टर संपत हे फक्त डिसिप्लिन इन्व्हेस्टर होते असं नाही, तर ते एक डिसिप्लिन ह्युमन बिईंग सुद्धा होते. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं साखर, फॅटी फूड्स किंवा जंक फूड यापासून ते 50 वर्ष दूर होते, म्हणूनच 86व्या वर्षापर्यंत खूप हेल्दी आणि चांगली लाईफ जगले. त्यामुळे इन्व्हेस्टिंगचे प्रिन्सिपल शिकता शिकताच पर्सनल लाईफ बद्दल सुद्धा एक खूप मोठं लर्निंग आपल्याला देऊन गेलेत मिस्टर संपत, जे आपण तुम्ही मी सगळ्यांनीच फॉलो करायला हवं. 7 महत्वाचे प्रिन्सिपल बघितल्यानंतर मिस्टर संपत यांच्या जर्नीवरून, त्यांच्या ओव्हरऑल 50 ते 60 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून ते आपल्याला सक्सेस मंत्राच काय देतात हे आपण बघतोय आत्ताच्या सेगमेंटमध्ये. तर असे महत्वाचे 4 सक्सेस मंत्र आहेत जे त्यांनी आपल्यासोबत शेअर केले. त्यापैकी पहिला म्हणजे कॅपिटल अलोकेशन. ज्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत ती कंपनी आपल्याकडे अवेलेबल असणारं कॅपिटल कोणकोणत्या गोष्टीमध्ये अलोकेट करते हे तुम्ही जरूर बघा, असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजेच ते शॉर्ट टर्म गोल्सवरती फोकस करतात की लॉंग टर्म सस्टेनेबल गोल्सवरती फोकस करतात हे बघूनच त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा. त्यांनी सांगितलेला दुसरा सक्सेस मंत्र होता तो म्हणजे पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेशन, जो मी मागच्या पॉईंटमध्ये डिटेलमध्ये कव्हर केलं, जिथे त्यांचं म्हणणं होतं की इन्स्टेड ऑफ होल्डिंग 50 or 60 स्टॉक्स तुम्ही 8 ते 15 पण कॉन्सन्ट्रेटेड स्टॉक्स होल्ड करा, जे तुम्हाला पोर्टफोलिओ मल्टी-एक्स ग्रो करण्यामध्ये मदत करते. तिसरा महत्वाचा सक्सेस मंत्र होता तो म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ इनोव्हेशन. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्समेंट्समुळे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काय बदल होऊ शकतात आणि त्या इंडस्ट्रीमध्ये झालेले बदल स्वतः अंगीकार करण्यामध्ये किंवा अडॅप्ट करण्यामध्ये कंपनी कितपत केपेबल आहे हे नक्की बघा, आणि ते बघितल्यानंतरच त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि चौथा महत्वाचा सक्सेस मंत्र जो मिस्टर संपत सर यांनी आपल्याला सांगितला तो म्हणजे व्हॅल्युएशन. कंपनीची प्रेझेंट सिच्युएशन किंवा कंपनीचे पास्ट हे आपल्याला खूप लिमिटेड माहिती देतात, पण कंपनीचे भविष्यातील प्लॅन्स जे आपल्याला वेगवेगळ्या कॉन कॉल्समधून किंवा डायरेक्टर्स नोटमधून आपल्यापर्यंत येतात, त्यामुळे आपल्याला भविष्यातील प्लॅन्स कळतात आणि कदाचित भविष्यामध्ये त्यांचं व्हॅल्युएशन मल्टी-एक्स ग्रो होऊ शकतं हे सुद्धा त्यावरूनच कळतं. त्यामुळे या कंपनीच्या छोट्या छोट्या अपडेट्सकडे सुद्धा डोळसपणाने नक्की बघा. सरांच्या लाईफ जर्नीपासून त्यांच्या इन्व्हेस्टिंग प्रिन्सिपल्स, मेथोडॉलॉजीपर्यंत सगळ्या गोष्टी आपण इनडेप्थ बघितल्या. हे सगळे पॉईंट्स आपल्याला जर समराईज करायचे असतील तर काही महत्वाचे पॉईंट्स तुमच्यासोबत मी सगळ्यात शेवटी ॲज अ कन्क्लुजन शेअर करतोय. त्यातला पहिला, जेव्हा आपण इन्व्हेस्टिंगवर ट्रेडिंग करतोय तेव्हा डिसिप्लिन इन्व्हेस्टर असणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच डिसिप्लिन ह्युमन बिईंग असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यांनी स्वतःचं डेली रुटीन मग जॉगिंग असो किंवा एक्सरसाइज असो हे कधीही चुकवलं नाही 50 ते 60 वर्षाच्या त्यांच्या इन्व्हेस्टिंग जर्नीमध्ये. त्याचसोबत त्यांनी जे सगळे पॉईंट सांगितले इन्व्हेस्टिंग प्रिन्सिपलसाठी त्यापैकी सगळ्यात महत्वाचे 6 पॉईंट होते. चांगली मॅनेजमेंट असणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे, लो डेट असणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे, ज्या कंपनीचं कॅपिटल एक्सपेंडिचर खूप कमी आहे, त्या कंपनीचा आरओसी खूप चांगला आहे, त्याचसोबत त्या कंपनीचे कॅश फ्लोज जे फ्री कॅश फ्लोज असतील हे एव्हर ग्रोईंग असतील, आणि त्यासोबत ती कंपनी जर कन्सिस्टंट डिव्हिडंड देत असेल विथ अ डिव्हिडंड पे आउट रेशो ऑफ मोर दॅन 4%, तर अशा कंपनीजमध्ये आपण नक्की लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करू शकतो.
हे त्यांच्या इन्व्हेस्टिंग प्रिन्सिपलचं गमक आपण म्हणू शकतो. तर महत्वाचं लर्निंग जे आपल्याला संपत सरांच्याकडून मिळतं ते म्हणजे वॉरन बफेट सारखा खूप सक्सेसफुल इन्व्हेस्टर होणं तर महत्वाचं आहेच, पण त्याचसोबत आपल्याकडे असणारं नॉलेज आपल्या पुढच्या पिढीला आपल्या फेलो मेंबर्स सोबत शेअर करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, ज्यांच्यामुळे आज रामदेव अग्रवाल सारखे किंवा राधाकिशन दमानी यांच्यासारखे इन्व्हेस्टर बनले त्यांच्या नॉलेज शेअरिंगच्या प्रिन्सिपलमुळे. तुमच्यासोबत मी शेअर केलेली चंद्रकांत संपत सरांची लाईफ स्टोरी आणि त्यांचे लर्निंग्स त्यासोबत इन्व्हेस्टिंग मेथोडॉलॉजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला ऑलरेडी त्यांच्याबद्दल माहिती होतं का? इफ येस तर या व्हिडिओमधून नवीन काय कळालं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला जर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ही कॉन्सेप्ट इंटरेस्टिंग वाटत असेल आणि याबद्दल तुम्हाला अजून थोडी माहिती करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि फर्स्ट कमेंटमध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तो भरायला 20 ते 30 सेकंद लागतील. तो नक्की भरून माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून याबद्दलची अजून इन डेप्थ माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. तुम्हाला चंद्रकांत संपत सरांसारखेच अननोन इन्व्हेस्टर्स किंवा अननोन लेजंड्स यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल, त्यांच्या मेथोडॉलॉजीजबद्दल माहिती हवी असेल तर तसं स्पेसिफिकली कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून मला कळेल की अशा पद्धतीचा कॉन्टेंट तुम्हाला जास्त आवडतोय आणि मी अशाच पद्धतीचा अजून थोडा कॉन्टेंट तुमच्यासाठी नक्की बनवेन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय, पण जर हा कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असे बरेच लोक असतील ज्यांना हा कॉन्टेंट इंटरेस्टिंग वाटू शकतो. अशा लोकांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चंद्रकांत संपत सरांच्या लर्निंगपैकी एक महत्वाचं लर्निंग होतं जे नॉलेज शेअरिंग बद्दल होतं, ते आपण फॉलो करायला विसरायला नाही पाहिजे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हे वेगळं तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. थँक्यू.